खालील जमीन धारण्यानुसार प्रति हेक्टरी 20,000 रुपये याप्रमाणे प्रोत्साहनपर राशी म्हणजे बोनस देण्याचा निर्णय केलेला आहे। मागच्या वर्षी 20,000 दिला होता, याही वर्षी आम्ही 20,000 रुपये बोनस। नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या किसान राजा यूट्यूब चॅनलमध्ये। चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आलोय मोठी अपडेट। पीक विमाची प्रतीक्षा संपली, आता पीक विमा सर्व जिल्ह्यामध्ये मंजूर झालेला आहे। सर्व जिल्ह्यांमध्ये पीक विमा जमा होणार, शेतकऱ्यांसाठी पीक विमा जमा होणार। तसेच आत्ताच्या हंगामातली सुद्धा नवीन अपडेट अशी आहे, आत्ता जी नुकसान भरपाई झाली आहे याच्यासाठी सुद्धा राज्याचे कृषी मंत्री यांनी जाहीर केलेलं आहे, पॅकेज जाहीर केलं आहे। आत्ताच्या घडीची सर्वात मोठी अपडेट अशी आहे की नवीन सीझनला सुद्धा आता पीक विमाचं कवच लवकरात लवकर जाहीर केलं आहे। ज्या शेतकऱ्यांचं आता नुकसान झालं आहे 2025ला, त्यांचे सुद्धा पंचनामे करण्याचे निर्देश आता राज्य सरकारने दिलेले आहे। काय आहे नवीन अपडेट, चला तर सविस्तर चर्चा करूया। पीक विमा लेटेस्ट अपडेट, पीक विमा संदर्भातील लेटेस्ट अपडेट आपण घेऊन आलेलो आहे। पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा होणार। या 16 जिल्ह्यामध्ये 2,500 कोटी रुपयाची पहिला हप्ता, पहिला ट्रिगर उद्यापासून जमा व्हायला सुरुवात होणार। महाराष्ट्रातील सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पीक विमा जमा होणार। सर्व शेतकरी या पीक विम्याची आतुरतेने वाट आहे, ती वाट आता संपलेली आहे। येत्या काही दिवसातच सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये 100% पीक विमा जमा होणार। 25% पहिला अग्रिमचा पीक विमा जमा झालेला आहे, त्याचबरोबर उरलेला 75%चा पीक विमा आता जमा व्हायला सुरुवात झाली आहे। महाराष्ट्रात PMFBY पोर्टल अंतर्गत सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नवीन पीक विमाची अपडेट आलेली आहे। सर्व शेतकऱ्यांना 2020-21 पासूनचा जो रखडलेला प्रश्न होता, आता हा प्रश्न सुटायला सुरुवात झाली आहे। सर्व शेतकऱ्यांना पीक विमा जमा होणार। त्याचबरोबर आता नवीन GR सुद्धा येत आहेत की आत्ताच्या सीझनला भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे, त्याची भरपाई कशी मिळणार, तर त्याची नवीन पोर्टल अंतर्गत पंचनामे सुरू आहे। आपण आपल्या नजदीकच्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन याची लगेच चौकशी करायची आहे, कारण का आत्ता भरपूर शेतकऱ्यांचं नुकसान झालं आहे। ज्या तालुक्यात, ज्या जिल्ह्यामध्ये, ज्या गावांमध्ये नुकसान झालं आहे, अशा सर्व शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार आहे। सर्व शेतकऱ्यांनी याची व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं आहे। आपल्या तालुक्यात पंचनामे होत असतील तेव्हा आपण उपस्थित राहून योग्य ती माहिती देऊन आपण शासनाला सहकार्य करायचं आहे। आता बघा 2024-25च्या पीक विम्याची काय आहे नवीन अपडेट, तर राज्याच्या जे काही कृषी मंत्री आहे यांनी जाहीर केल्यानुसार येत्या 5 ते 6 दिवसामध्ये टप्प्याटप्प्यात पैसे सुरुवात होणार आहे। पहिला टप्पा 2,500 कोटीचा आहे, दुसरा टप्पा 2,500 कोटीचा आहे, असे एकूण 5,000 कोटी रुपये सरकार वाटणार आहे। पण ही जी प्रोसेस आहे याच्यामध्ये सर्व शेतकऱ्यांना एक विनंती आहे की आपण लवकरात लवकर अपडेट करून आपलं KYC अपडेट असेल, आपलं आधार अपडेट असेल, PMFBY पोर्टलवरती नवीन फॉर्म आता भरलेले आहे का नाही हे महत्त्वाचं आहे। आता नुकसान भरपाई सरकार जाहीर करणार, परंतु आपण जर आपले पीक पाहणी केलेली नसेल, त्याचबरोबर आपला जे काही पीक पाहणी आहे या पोर्टल अंतर्गत पाहणी केली नसेल तर आपल्याला पैसे येणार नाही। सरकारने सक्त सूचना दिली आहे की सर्व शेतकऱ्यांची कागदपत्र व्यवस्थित तपासून घ्यायची आहे, तेव्हाच पुढची प्रोसेस करायची आहे। काय झाले आहे, येत्या काही दिवसामध्ये, मागच्या काही दिवसामध्ये बोगस पीक विमा लाटल्याचं सरकारच्या निदर्शनास आले आहे। आता त्याच्यामुळे काळजी म्हणून पीक विमा कंपन्यांना किंवा सरकारने काही माहितीपर सूचना दिलेल्या आहे। या सूचनांमध्ये सक्त उल्लेख केलेला आहे की ज्या शेतकऱ्यांची कागदपत्रे क्लिअर असतील, ज्या शेतकऱ्यांना या स्कीममध्ये बसता येत असेल, त्या शेतकऱ्यांना आता पीक विमा 100% मिळणार आहे। आपलं नाव पीक विमामध्ये आहे का, आपले डॉक्युमेंट्स व्यवस्थित अपलोड आहे का, हे कसं चेक करायचं? PMFBY या पोर्टलवरती जायचं, आधार बेस OTP टाकायचा, आपला क्लेम स्टेटस आहे का नाही ते चेक करायचं, तर आपल्याला पीक विमा लगेच जमा होणार आहे। राहिलेला पीक विमा सर्व शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येत्या काही दिवसामध्ये जमा व्हायला सुरुवात होणार आहे। पीक विमा, पहिला पीक विमा जो आहे 2,500 कोटीचा आहे, उरलेला पीक विमा जो आहे 1,000 कोटी, 1,500 कोटी अशा टप्प्याटप्प्यात जमा होणार आहे। पहिला पीक विमाचे 16 जिल्हे आहे। आता कोणते 16 जिल्हे आहे की ज्या जिल्ह्यांमध्ये जास्त नुकसान झालेलं आहे, ह्या जिल्ह्यांमध्ये आता मग याच्यामध्ये पूर्व महाराष्ट्र, उत्तर महाराष्ट्र असे 2 ते 3 रिजन याच्यामध्ये असू शकतात। नागपूर रिजन आणि पहिला आपला नाशिक रिजन, या 2 रिजनमध्ये जास्त नुकसान झाले आहे। हे 2 रिजन असू शकतात आणि याचे पैसे लवकरात लवकर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये होणार आहे जमा। तर आपल्याला काय करायचं, आपलं KYC अपडेट आहे का नाही हे चेक करायचं। आपल्या कृषी अधिकाऱ्याकडे जाऊन आपण बघायचं आहे की नवीन पंचनामे सुरू झाले आहे का नाही। व्हिडिओ आपल्याला आवडले असल्यास लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।